तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। आज आपण जो व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो, लक्षात ठेवा, आता जी 4 तारखेला परीक्षा आहे, ग्रुप सी एग्जाम आहे। ग्रुप सी एग्जाम मध्ये मागे ग्रुप बी चा पेपर पाहता ग्रुप सी मध्ये कोणकोणत्या टॉपिकची तयारी केली पाहिजे, कशी तयारी केली पाहिजे, जेणेकरून तुम्ही जर ग्रुप बी ला पाहिलं तर 15+ एनी हाऊ मी म्हणायचो, पण ग्रुप बी चा पेपर पाहता ग्रुप सी चा पेपर त्याच्या लेवलचा किंवा त्याच्यापेक्षा थोडासा सोपा सुद्धा राहू शकतो। म्हणून आपल्याला 18+ कसे मिळवता येऊ शकतात, कारण का ग्रुप बी चा पेपर जर पाहिला तो 20 पैकी 19, 18, 20 असे मार्क मिळालेले पण विद्यार्थी आहेत। त्यामुळे ते मार्क काही अशक्य नाही, सहज सोपं आहे। तर आपल्याला कसं मिळवता येऊ शकतं यासाठी अंकगणित बुद्धिमत्ताचा अभ्यास काय करावा, कोणते टॉपिक फोकस करावे, कारण एक परीक्षा झाली तर पुढच्या परीक्षेला आपल्याला कळतं की बाबा ग्रुप बी ला असं आहे तर ग्रुप सी ला कसं होईल, कारण राज्यसेवेवरून ग्रुप बी कळते, ग्रुप बी वरून राज्य कंबाईन कळते, ग्रुप सी कळते, हे लक्षात येते आपल्याला। म्हणून मी जे काही टॉपिक सांगेल, कोणत्या प्रकारे प्रॅक्टिस करायची, काय करायची, ती व्यवस्थित ऐकून घेऊया, आपण व्यवस्थित समजून घेऊया मित्रांनो। बघा, जी 4 मेला जो पेपर आहे ग्रुप सी चा, हा पेपर हे जे काही सांगेल, हे जे काही टॉपिक सांगेल ते ग्रुप सी पूर्व परीक्षा जी 4 तारखेला आहे त्याच्यासाठी महत्त्वाचे टॉपिक हे करायचेच। कळलं? पहिले मी जे सांगेल ते टॉपिक करायचेच, नंतर बाकीची एक्स्ट्रा तुम्ही केलं तरी चालेल, पण मी जे सांगेल ती गोष्ट पहिली करायचीच, कारण मी सांगेल ते तुम्ही 20 पैकी 18+ 100% जाल, बरोबर। शेवटी तो पेपरचा परफॉर्मन्स तुमचा तिथला, पण प्रश्न त्याच्या बाहेरची येणार नाही याची आपण काळजी घेतलेली। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आता बरेचसे विद्यार्थी जीएसच्या मागे लागलेत, काहींना करंटनी, काहींना म्हणण्यापेक्षा सगळ्यांनाच करंटनी धोका दिला, मग करंटचं हे इयरबुक घेऊ, ते इयरबुक घेऊ, याच्या मागे दुनिया पळत राहिली। लक्षात ठेवा, आउटपुट ज्या विषयामध्ये येतात त्या विषयामध्ये जास्त काम करून बोनस पॉईंट घ्यायचे असतात। त्यामुळे अभ्यास कसा करायचा ते सगळं सांगतो। टेस्ट कोणकोणत्या सोडवायचे, कारण गणित हा विषय जो आहे तो पूर्ण प्रॅक्टिसचा विषय आहे, सरावाचा विषय। जो डेली सराव करेल तो जिंकेल। भले तुमची मुक्त विद्यापीठातून शिक्षण असू द्या, गणित पाहिलं थंडी वाजते अशी परिस्थिती असू द्या, तरी सुद्धा तुम्हाला अडचण येणार नाही। आणि न प्रॅक्टिस करणारा विद्यार्थी जरी मॅथ्स बॅकग्राऊंडचा असेल, इंजिनिअरिंग केलेलं असेल, तर डायरेक्ट जा, परीक्षेला गेल्यावर कळतंय की बाबा ज्याला गणित येत नव्हतं त्याला चांगले मार्क आहेत, आणि ज्याला येत होतं त्याला परीक्षेमध्ये त्या टाइममध्ये जमलं नाही, कारण गणित हा विषय टोटल सरावाचा आहे। ही गोष्ट पहिली समजून घ्यायची, ट्रिक समजून घेणं, कन्सेप्ट समजून घेणं आणि सराव करत राहणं हेच गणिताचं गमक आहे, लक्षात ठेवा। मग तुम्हाला ती गोष्ट करायची। बऱ्याच वेळा पुस्तकं वापरताना आपण बरीचशी वेगळी पुस्तकं वापरतो, प्रॅक्टिस करतो, पण पुस्तकं सध्याची परिस्थिती पाहता हे PYQ बुक जे आहे ते मी पुढे सांगणार आहे। PYQ लक्षात ठेवा, PYQ मधूनच प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करायचे PYQ मधून प्रॅक्टिस करा, कारण का परीक्षेला एक सिंपलची गोष्ट लक्षात ठेवा, पॅटर्न तेच येत आहेत। ग्रुप बी ला आपला दूध का दूध और पाणी का पाणी व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही, किंवा संभाव्य उत्तराचा व्हिडिओ पाहिला असेल, आयोगाचा पॅटर्न तोच रिफ्लेक्ट होतोय मागे कधीतरी विचारलेला, फक्त आकडे बदलतायत, नावं बदलतायत। म्हणजे मी साध्या भाषेत नेहमी सांगतो की गंगाधर ही शक्तिमान आहे, शक्तिमान ही गंगाधर आहे, फक्त हे ओळखता आलं पाहिजे। ज्याला ओळखता आलं त्याला अडचण येत नाही। मग अभ्यास करायला सगळ्यात मोठा डायरेक्शन मिळते PYQ मधून। मग PYQ पुस्तकामधूनच प्रॅक्टिस करायची, लक्षात ठेवा। गणित प्रॅक्टिस करायचं, समजा दिशाज्ञान चाचणीचा टॉपिक आहे, तर दिशाज्ञान चाचणीचा टॉपिकचे प्रश्न प्रॅक्टिस करताना काय करू, तर आतापर्यंत 2013 पासून तर 2025 पर्यंत जी मागची कंबाईनची परीक्षा झाली तिथपर्यंत दिशाज्ञान चाचणीवरती जेवढे काही प्रश्न आले ते प्रश्न सोडवावे, ही झाली प्रॅक्टिस। त्यातल्या त्यात आता तुम्ही ग्रुप सी ची पूर्व परीक्षा देत आहे, तर पूर्व परीक्षा देत असताना उगीच मुख्यचे हाय लेवलचे राज्यसेवेचे प्रश्न जरी तुमच्याकडून प्रॅक्टिस नाही झाली तरी चालेल, कारण राज्यसेवेपेक्षा ग्रुप सी थोडी कमी दर्जाची, ग्रुप बी पेक्षा ग्रुप सी अजून कमी दर्जाची। म्हणजे राज्यसेवेला आलेला प्रश्न, त्या व्हरायटीचा प्रश्न जर एखादा हाय लेवलचा असेल तरी तुम्हाला सुटला नाही, लय टेन्शन घ्यायचं नाही। लक्षात ठेवा, परीक्षा कोणती देताय तुम्ही, त्याला कशा प्रकारचे प्रश्न अपेक्षित असतात हे ज्याला कळलं त्याला अडचण येत नाही। नाहीतर आम्ही ग्रुप सी ची पूर्व परीक्षा करतोय आणि राज्यसेवेचा प्रश्न हा सर सुटत नाही मला, आता त्याचा ताण घेऊ, नाही सुटत ना, राहू दे, काही टेन्शन घेऊ नको।
ग्रुप सी देतोय, ग्रुप सी ला काय गरजेचं आहे तेवढं त्या लेवलचे प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस करणं गरज आहे, लक्षात ठेवा. मग महत्त्वाचा मुद्दा पहिल्यांदा सांगून देईल की तुम्हाला कोणकोणते टॉपिक बारकाईने करायचे आणि फोकसले करायचे म्हणजे करायचे. इथे जर पाहिलं तर तुम्हाला हे जे दिसत आहेत हे अंकगणिताचे टॉपिक दिलेत मित्रांनो, अंकगणिताचे. क्लिअर? तुम्हाला पाहिलं असेल ग्रुप बी चा पेपर इकडे फिरलाय, तुम्हाला ग्रुप सी चाही पेपर अशा याच्यावरतीच फिरणार. क्लिअर गोष्ट आहे. संख्याशास्त्र, संख्याशास्त्र बेसिक म्हणजे बघा तुम्हाला प्रश्न विचारला होता भाग जाणाऱ्या संख्या शोधा, विचारला होता ना ग्रुप बी ला. संख्याशास्त्रामध्ये सम, विषम, मूळ, परत अजून काही ज्या नैसर्गिक संख्या ज्या आहे त्यावर आधारित प्रश्न असतात. पदावली तर ह्याच्यावरती हमखास प्रश्न येणार आहे जो बीला आला होता. अपूर्णांक आहे, घातांक आणि सूत्रावर आधारित गणित ह्या दोघांचं ठरलंय. आपल्या दोघांपैकी एक जण यायचं म्हणजे यायचं, म्हणजे तुम्हाला ग्रुप सी ला पण प्रश्न दिसणारच आहे. त्यामुळे याची जी काही इमेज आहे ती इमेज आपल्या टेलिग्राम चॅनलला, संदीप आरगडे इन्स्टिट्यूट टेलिग्राम चॅनलला व्हिडिओची लिंक टाकल्यानंतर मी याचे फोटो टाकून देतो. फोटो टाकलेले ते फोटो सेव्ह करून ठेवा. ते फोटोमधले जे जे टॉपिक आहे, दिवस उरलेत किती, त्याच्यामध्ये हे टॉपिक कव्हर कर. एक एक दिवसात एक एक टॉपिक करा. तुम्हाला 15 दिवसात फार फार तर काही टॉपिक आहे, समजा आंतरवेळ एक टॉपिक आहे, ह्याला 2 दिवस द्या. ट्रेनची गणितं असतील किंवा सरासरी वेगाची गणितं, सगळे व्हरायटीचे जवळपास 5-6 प्रकार आहे, 7-8 प्रकार आहे. ते प्रकार समजून घेण्यासाठी याला 2 दिवस द्या, काही अडचण नाही ना. त्यामुळे ह्याच्यावरती 15 दिवस, 15 दुने मी म्हणेल काही काहींना डबल दिवस लागले, डबल दिवस लागले. तुम्हाला ह्याला समजा 20 दिवस लागले, 25 दिवस लागले, चालतील ना. तर 25 दिवसामध्ये अंकगणित कव्हर करून घ्या. पुढच्या उरलेल्या दिवसामध्ये बुद्धिमत्ता कव्हर करून घ्या. आणि 20 पैकी 20 प्रश्न ओळखीचे वाटलेच पाहिजे, वाटतातच, करायच्या बाहेर जाणार नाही. 1-2 प्रश्न सिली मिस्टेकने किंवा चुकू शकतो, थोडा ॲज अ पझल टाईप क्वेश्चन आतो तर नाही टॅकल होणार, ती गोष्ट मान्य करू शकतो. पण हे टॉपिक मेनली फोकस करा. ह्याच्यातले बघा काळकाम आहे, सरासरी आहे, गुणोत्तर प्रमाण आहे, वयवारी आहे, शेकडेवारी, नफा तोटा, व्याज, संभाव्यता थोडी शक्यता कमी आहे पण तरी ती मी दिलंय की परमिटेशन कॉम्बिनेशन संभाव्यतातला प्रश्न जर एकदम बेसिक लेवलचा आला तर अडचण नको. मेन भूमिती महत्त्वाचा पार्ट आहे ज्याच्यावर 1 प्रश्न किंवा 2 प्रश्न येणारच आहे. म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या अंकगणितामधून हे जे 15 टॉपिक दिलेत त्यामधूनच तुम्हाला 10च्या आसपास प्रश्न जे काही येत आहेत ते सगळे याच्यातूनच दिसतील. पहिले मी सांगतो ते टॉपिक करा, प्रॅक्टिस त्याचीच करा आणि बेस PYQ बुकचा धरा, PYQ प्रश्नांचा धरा. म्हणजे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आतापर्यंत विचारलेत त्यांचा बेस धरा. त्या प्रकारचे आकडे बदलून जर प्रश्न आले तर तुमचे चुकले नाही पाहिजे, एवढी जबाबदारी घ्या. याची मी ह्या जी काही इमेज आहे त्याचा फोटो मी टेलिग्रामला टाकलाय, लक्षात ठेवायचं. आता तुम्ही इथं बुद्धिमत्ताला गेले तर ग्रुप सी ची परीक्षा देत आहे. ग्रुप सी ला हे 3 टॉपिक अतिशय महत्त्वाचे, अतिशय सगळ्यात महत्त्वाचे. ग्रुप सी ला हे 3 टॉपिक सगळ्यात महत्त्वाचे, कारण ग्रुप सी ला हे टॉपिक महत्त्वाचे. मग अक्षर मालिकाची टॉपिक, अंक मालिकाची प्रॅक्टिस आणि मिसिंग टर्मची प्रॅक्टिस. ह्या प्रॅक्टिसचे बाकी कोणती पुस्तकं असू द्या, बाकी कोणत्या पुस्तकातून प्रॅक्टिस नंतर करा, पण पहिलं PYQ मधून याचे लॉजिक समजून घ्या, प्रश्न सोडवा. कारण तुम्ही जर मिसिंग टर्म हा फाइंडिंग मिसिंग टर्मचा जरी प्रश्न पाहिला तर आतापर्यंत 109 प्रश्न आलेत. ते 109 प्रश्न जर तुम्ही सोडवले ना मित्रांनो, ते 109 प्रश्नांचे जे लॉजिक आहेत त्यावरच आधारित तुम्हाला ग्रुप सी ला जर प्रश्न आला तर ह्या लॉजिकच्या बाहेर येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. तसंच अंक मालिकेचं आहे, अक्षर मालिकेचं आहे, काही बदलत नाही. फक्त त्या प्रकारचे लॉजिक तुमच्या डोळ्याखालून जाणं गरजेचं आहे. त्यामुळे हे टॉपिक पहिले फोकस करा. या तिन्हीवरती एक एक प्रश्न येणार आहे, म्हणजे तुमचे 3 प्रश्न तिथं कन्फर्म झाल्यासारखी परिस्थिती आहे. बाकीचे प्रश्न बघा, हे तर दिशाज्ञान चाचणी, बैठक व्यवस्था, ह्या दोघांपैकी प्रश्न घ्यावाच लागतो, तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळं हे 2 प्रश्न आहे. वेन डायग्राम आणि सिलोलिझम ह्या दोघांपैकी एक प्रश्न घ्यावा लागतो. ब्लड रिलेशनला ग्रुप बी ला प्रश्न आलाय, ग्रुप सी ला पण प्रश्न येणार आहे. दिनदर्शिका, घड्याळ ह्या दोघांपैकी एक प्रश्न घ्यावा लागतो. हे खाली 2 टॉपिक आहे, हे जास्त गरजेचे नाहीत पण करा. म्हणजे तुम्हाला इथं जर पाहिले तर तुम्ही एक 13 टॉपिक दिलेत, तिकडे मागे 15 टॉपिक दिलेत, 13 आणि 15 28 झालं. 28 टॉपिकला जरी विचार केला, दीडपट जरी वेळ धरला तरी तुम्हाला की जर 42, 40, 45 दिवसामध्ये सगळं एकदम क्लिअर होऊन जाईल. हेच टॉपिक दररोज अशी याची प्रिंट काढून आणा, टिक करा आणि एवढे टॉपिक करा.
ज्यांना अंकगणित थोडंसं अवघड जात आहे तर पहिल्यांदा बुद्धिमत्ता घ्या, कॉन्फिडन्स लेवल वाढवा, कारण बुद्धिमत्ता जवळपास सगळ्यांना येतात, लेवल एकदम सोपी असते आणि प्रश्नही साधे सोपे येतात. त्यामुळे हे काउंटिंग ऑफ फिगर पण आहे टॉपिक, ह्याच्यावरती प्रश्न बघा, तुम्ही ह्याच्यावरती प्रॅक्टिस करा. मागच्या अंकगणिताचे असतील, पुढचे बुद्धिमत्ताचे असतील, एवढे टॉपिक करा, तुम्हाला 20 पैकी 20 प्रश्न यावरच आधारित दिसतील. काही करून आपल्या 18 मिळवायचे, टार्गेट ठेवायचं आणि त्या पद्धतीने करायचं. अचानक मी रविवार अख्खा दिवस गणिताला ठेवलाय आणि मी दिवसभर गणित करणार, हे असं काही करू नका. जो डेली करत राहील 2-2 तास 2-2 तास 2-2 तास जो काम करेल तो जिंकतो, लक्षात ठेवा. त्यामुळे पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे नियोजन कसं पाहिजे अंकगणित बुद्धिमत्ताचं आणि अभ्यास कसा करावा हे तुम्हाला मी महत्त्वाचं सांगेल. बरोबर. कोणत्याही जेवणानंतर मग दुपारचा असू द्या, हे दुपारचं असू द्या, दुपारचं जेवण असू द्या किंवा संध्याकाळचं जेवण असू द्या, दोन्हीपैकी कोणत्याही जेवणानंतर पुढचे 2 तास, जेवणानंतरच का सांगतोय मी पुढचे 2 तास जेवणानंतरच का सांगतोय, कारण जेवणानंतर जर तुम्ही जीएस घ्यायला गेले तर तुम्ही निम्मे ढगात असताय, निम्मे जमिनीवर असताय. त्यामुळे ते काय वाचताय डोक्यात घुसत नाही. पण गणित सोडवत असताना थोडंसं पॉवर नॅप दुपारच्या वेळेत घेत असाल तर जेवण केल्यावर थोडीशी तुम्हाला झोप येत असेल, झोप दुपारची असेल 15-20 मिनिटं, अर्धा झोप होते सर मी, झोपा, त्याच्यानंतर गणित घ्या. कारण त्या काळामध्ये जीएसला तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न केला, एकाग्र होण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही होणार नाही. मग त्या काळामध्ये गणित बुद्धिमत्ता घ्यायचं, लक्षात ठेवा. मग दुपारचं घ्या नाही तर रात्रीचं घ्या, कोणत्या वेळेत घ्या. सकाळ सकाळ लायब्ररीत आल्यामध्ये, सकाळ सकाळ फ्रेश टाईममध्ये गणित बुद्धिमत्ता सोडत बसू नका. गणित बुद्धिमत्ता ह्या वेळेत घ्या, जास्त फायदेशीर राहील. सकाळच्या वेळेमध्ये जीएसचा विषय घ्या. सुरुवात करता असताना नेहमी सोप्या विषयाकडून करायची, दिवसाची सुरुवात नेहमी सोप्या विषयाकडून करायची. थोडासा अवघड वाढणारा जीएस जर असेल तर तो नंतर घ्यायचा, लक्षात ठेवा. सुरुवातीला घेऊ नका. सुरुवातीला जडजड विषय घेतला तर दिवस उदास वाटतो. त्यामुळे ही रणनीती आपल्या विषयाबाबतीत लक्षात ठेवायचं की नियोजन करताना दररोजचे 2 तास, ज्यांचं खूप कच्चं आहे, जे बिलो 10च्या 10च्या खाली प्रश्न ग्रुप बीला बरोबर आलेत त्या विद्यार्थी मित्रांनी तर 3 तास काम करा. कारण आपल्याला 20 प्रश्नापैकी जर इथं 18+ मिळवले तर लक्षात ठेवा जीएसची बाकीची जर गोळाबेरीज केली तर तुम्ही 60+ जाल. तुम्ही शुअर शॉट ग्रुप सीला मेन्सला जाल. पेपर पाहण्याच्या अगोदर सांगतोय, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे गणित बुद्धिमत्ताचा अभ्यास करताना हे 2 तास मिनिमम तुम्हाला द्यायचे. ती वेळ तुम्हाला सांगितली ही, पण याला लक्षात ठेवा दररोज, हा शब्द खूप महत्वाचा आहे. दररोज करायचंय, संडे हो या मंडे, दररोज करेंगे गणित, लक्षात ठेवायचं. दररोज करावं लागणार आहे. गणित बुद्धिमत्ता जोपर्यंत तुम्ही दररोज करणार नाही तोपर्यंत सराव होणार नाही. मग याच्यामध्ये दररोज तुम्हाला 2 तास प्रॅक्टिस करायची, म्हणजे करायची, दररोज करायची. आज जीएस करून घेतो आणि मग उद्या मी वेळ देईन, उद्या आयुष्यात परत येत नाही, लक्षात ठेवा. दररोज कोणताही वेळ टाइम टेबल बनवा. टाइम टेबलमध्ये 2 तास गणितासाठी फिक्स, सोडवायचंय सोडवायचंय सोडवायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्यांचा विषय असा झालाय की सर माझं गणित चांगलं आहे, हो गणित चांगलं आहे, मस्त आहे, माझ्या कन्सेप्ट क्लिअर आहे, क्लासेस झालेत, कन्सेप्ट क्लिअरिटी झालेली सर, बरोबर, PYQ प्रश्न सोडवलेत, पण आता मी दररोज काय करू मला कळेना. मग तुम्ही जर आपल्या ॲपवरती जर पाहिलं किंवा टेलिग्रामला जरी गेलात तर बूस्टर टेस्ट सिरीज जी 1 होती, 1.0 होती, जी 1.0 होती आणि जी 2.0 होती आणि जी आता 3.0 मी जस्ट लॉन्च केली आहे असेल, तुम्ही पाहत तोपर्यंत जी 1.0 होती त्याला टोटल 61 टेस्ट आहेत, 61 याला ज्या टेस्ट आहेत त्या 25 टेस्ट आहेत आणि ह्याला सगळ्या 25 टेस्ट होणार आहेत. मग ह्या 2 जर टेस्टची बेरीज केली तर 86 टेस्ट, या टेस्टची तुम्हाला एकत्र केलेली PDF, म्हणजे याची 61 एकत्र केलेली PDF आणि ही 25ची एकत्र केलेली PDF पेपरची, ही तुम्ही कोणत्याही झेरॉक्स दुकानला गेले तिथं मिळते. नाही मिळाली आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे, बरोबर. ह्याची पेपरची प्रिंट काढायची, दररोज 2-2 1-1 2-2 पेपर सोडवायचे. जर तुम्हाला वाटलं याचं एक्सप्लेनेशनची मला गरज आहे तर आपल्या ॲपमध्ये बूस्टर 1 बूस्टर 2 यांच्या बॅचेस आहेत. 110 रुपये फी फक्त आहे, 110, याची पण 110 आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला जर गरज लागली 100% जॉईन करून काम करून घ्या. पण सर मी फक्त एकच सोडवली, दुसरी नाही सोडवली, दुसरी सोडवली, तिसरी नाही सोडवली, असं नको. ह्या सगळ्या पेपर सोडवा. एखादा प्रश्न पॅटर्न इथं कव्हर नाही झाला तो इथं होतोय, इथं नाही कव्हर झाला तो इथं होतोय,
टोटल जर सगळं विचार केला ना मित्रांनो तर किती टेस्ट होतात बघा, 25 आणि 25 50, 50 आणि 61 111, 111 टेस्ट, 111 टेस्ट. एवढ्या टेस्ट जर सोडवल्या ना तुम्हाला ग्रुप सी ला 20 पैकी 20 प्रश्न पॅटर्न याच्यामधून दिसतील. आकडे बदलतील पण बाकी काही बदलणार नाही, लक्ष ठेवायचं. त्यामुळे दररोज आता ग्रुप सी सर तुम्ही जस्ट स्टार्ट केली, सोमवारी चालू आहे, बुधवारी चालू आहे, शुक्रवारी चालू आहे, मंगळवार गुरुवार आणि शनिवार रविवार राहिले तर या काळामध्ये हे सोडवा. दररोज 2-2 पेपर सोडवा, 2-2 सोडवायची एक सवय लागली पाहिजे. 2 तासात काय करायचे, हे पेपर सोडवायचे, प्रिंट काढून सोडवायचे, लक्षात ठेवा हे तर. आणि जर पुण्यात असाल तर 100% ह्या 25 टेस्टसाठी अकॅडमीवर दुपारी 2 वाजता 3 वाजता जे शेड्यूल मी टेलिग्रामला टाकतो त्यानुसार या. तुमच्या प्रिंटिंगचाही खर्च मी करत असतोय, या मी प्रिंटिंग काढून ठेवलेले असते, सोडवायची. करेक्ट, लक्षात ठेवा प्रॅक्टिस शिवाय काही नाही. मग प्रॅक्टिसला जर एवढे गणित बुद्धिमत्ताचे पेपर जर अवेलेबल करून दिले असतील तर तुम्ही त्याचा फायदा घेतला पाहिजे. लक्षात ठेवा घेतला पाहिजे. सरावानेच माणूस परिपूर्ण होणार आहे. तेव्हाच जे कोणी बाबा ग्रुप बीला चांगले मार्क आहे, 16-17 मार्क आहे, 18 मार्क आहे, आता मी नाही करत, ज्यांनी ऑलरेडी सोडवल्या असतील ह्या टेस्ट त्यांनी पुन्हा प्रिंट काढायच्या, पुन्हा सोडवायचे. काय होतंय की 1 महिन्यापूर्वी केलेला अभ्यास परत तो तुम्हाला रंग देईल असं काही शक्यता नसते किंवा खात्री नसते. तुम्हाला काय करणं, हे परत पेपर प्रिंट काढून सोडवा. लक्षात ठेवा सोडवल्यावरती विश्वास ठेवून पुढे जाऊ नका. दररोज प्रॅक्टिस करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला हे कंपल्सरी करायचे, लक्षात ठेवा. याचे PDF दोघांचे एकत्र केले टाकलेले, तुम्हाला हेक्टिक नाही. आणि इथं दररोज एक PDF टाकतोय ते लक्षात ठेवायचं. दररोज PDF काढायची, सोडवायचं. कारण एकही विद्यार्थी नाही सध्या जे बाबा जे घरी अभ्यास करतात किंवा पुण्याबाहेर अभ्यास करतात त्यांना क्लिअर सांगतो, लायब्ररी टू लायब्ररी पोरं प्रिंट काढतात, एकत्र बसून सोडवतायत मित्रांनो एका वेळेला. हे का सांगतोय, कारण तुम्हाला असं वाटेल की जाऊ दे मी नाही केलं तरी चालेल, मग आउटपुट नाही येणार. त्यामुळे सोडवायचंय, लक्षात ठेवायचं. जर दिलं असेल तर 100% त्याचा फायदा घ्यायचा, लक्षात ठेवा. त्यामुळे हे सरावासाठी खूप गरजेचं आहे. येणाऱ्या दिवसात तुम्ही कराल. आणि तुम्ही हे मागे जर पाहिलं ते गणित बुद्धिमत्ताचे जे टॉपिक आहेत बघा, हे टॉपिक तुमच्याकडून जर होणार नसेल किंवा मला सर हे कळत नाही, मला नफा-तोटा कळतच नाही सर, मला शेकडेवारी कळत नाही, फक्त एवढ्याच टॉपिकची जे मला वाटतं टॉपिक गरजेचे आहेत तेवढ्याच टॉपिकची एक स्पेशल आता ग्रुप सी साठी बॅच लॉन्च केलेली आहे. ती बॅच बघा. ती बॅचमध्ये असणारे व्हिडिओ दररोज एक बघायचं, बघून बाकीची प्रॅक्टिस करायची, केले तरी चालेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. स्पेशल ग्रुप सी साठी बॅच आहे. ज्यांनी ऑलरेडी बॅचेस घेतल्यात, ज्यांनी ऑल इन वन घेतली, ज्यांनी ऑलरेडी मेन सी बॅच घेतली, त्यांनी एवढीच करत बसू नका, त्यांचं ऑलरेडी त्यात झालेलं आहे. ज्यांनी बॅच घेतली नाही, ग्रुप सी फोकस आहे, त्या विद्यार्थी मित्रांसाठी खास कमी व्हिडिओमध्ये काम व्हावं त्यासाठी ग्रुप सी साठी सेपरेट बॅच लॉन्च केलेली आहे. त्या बॅचवरती जाऊन जॉईन व्हायचं आणि काम करायचं, लक्षात ठेवा. आणि पण लक्षात ठेवा ज्यांनी ऑलरेडी अगोदर सोडवलेत पण बूस्टर टेस्ट सीरीज 3 जी आहे प्रत्येकाने सोडवायचे. कारण ग्रुप सी ला कोणत्या टॉपिकवरती आयोगाचा फोकस राहील त्या टॉपिकवरतीच मी प्रश्न फ्रेमिंग करतोय आणि ते या टेस्टमध्ये दिसेल. ती बॅच तुम्हाला अवेलेबल आहे आपल्या ॲपवरती. 110 रुपये आपला जो ब्रँड नंबर आहे तीच फी ठेवलेली आहे. त्या माध्यमातून तुम्ही करून घ्यायचं. दररोज पेपर सोडवा, हेच यशाचं गमक आहे, लक्षात ठेवा. आणि प्रॅक्टिस एक्स्ट्रा करायची असेल तर PYQच प्रश्न सोडवा, बाकी एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. सेपरेट PYQ बॅच पाहिजे असेल तर आपल्या ॲपमध्ये तुम्हाला ॲपला वेगवेगळ्या बॅचेस दिसतील. बॅच घेताना जर गोंधळ होत असेल, कारण खूप साऱ्या परीक्षानुसार वेगवेगळ्या बॅचेस आहे, गोंधळ होत असेल, आपले स्क्रीनवर जे नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा. आपले जे काय ऑफिसमधली जे मित्रमंडळी आपल्याला मदत करतात ते 100% तुम्हाला, कारण त्यांना मी सांगून ठेवलेलं आहे की बाबा चुकीची बॅच विद्यार्थ्यांकडून पाहायला जाऊ नये. कारण करतोय राज्यसेवा किंवा करतोय MPSC आणि सरळ सेवेची बॅच बघितली, असं नको व्हायला. सर MPSC करतोय आणि सरळ सेवा करतोय आणि फक्त MPSCची बॅच केली, असं नको. तर वेगवेगळ्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या बॅचेस आहे, चेक करून पहा आणि त्याचा फायदा घ्या. लक्षात ठेवा जर तुम्ही डेली प्रॅक्टिस केली तर जिंकणारे. लक्षात ठेवा वेळ गेल्यानंतर काही बोललेला अर्थ नसतो. ज्यांना कोणाला अजून काही बोलायचं असेल तर 8308 110 110 हा माझा पर्सनल मोबाईल नंबर आहे. सकाळी 7:30 ते 8:30 ह्या दरम्यान कॉल करायचा आणि माझ्याशी बोलायचं, लक्षात ठेवा. किंवा सर एवढ्या लवकर मी उठत नाही सर,
किंवा काही गृहिणी असतील त्यांचं समजा काम उरकत नाही, सर या वेळेत वेळ मिळत नाही, तर लक्षात ठेवा दुपारी 4:30 ते 5:30 या वेळेत केला तरी चालेल. हे दोन्ही टायमिंग लक्षात ठेवा. ग्रुप सी पर्यंतचं माझं शेड्यूल आत्ताचं. ह्या काळामध्ये तुमच्याशी माझा कम्युनिकेशन होईल, फोनवरती बोलणं होईल, कारण का माझ्या बॅचेस 3 चालू आहेत ऑफलाईन. मला वेळ मिळत नाही. मधल्या काळामध्ये तुमचे बरेचसे मिस कॉल आले तर मी ह्या काळात रिटर्न करत असतो. पण ज्यांना काय डायरेक्ट बाबा आपला मिस कॉल नको व्हायला तर त्या जागी डायरेक्ट सरांशी बोलूया. बऱ्याच वेळा 3-4 दिवसापूर्वीचे कॉल पोरांना नंतर जातात, असं नको व्हायला. त्यासाठी ह्या काळामध्ये तुम्ही सावध राहा. तुमच्या मनात असलेले प्रश्न त्याची उत्तरं माझ्याकडून जाणून घ्या आणि पुढे चला. ठीक आहे. शेवटी कष्ट तुम्ही करणार आहेत, 100% करणार आहे. आणि माझ्यासारखा माणूस तुम्हाला फक्त दिशा द्यायचं काम, तुम्हाला कुठं खड्डा आला, स्पीड ब्रेकर आला तर तुम्हाला ते सावध करायचं काम 100% मी करेल. काही काळजी करायची नाही. ठीक आहे. त्यामुळे बिंदास लढा, कारण मी आहे ना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.